सकाळ सकाळी उठलो आणि आंघोळ बिंघोळ करून झालो फ्रेश आणि थोड्याच वेळात त्या पार्सलवाल्या भैयाचा कॉल आला की दादा तुमचं पार्सल आलं घेऊन जा. मग काय गाडी लावली चाबी निघालो पुढं. त्या भैयाला ओटीपी सांगितला, घेतलं आपलं पार्सल आणि भैयाने केला टाटा. घरी आलो आणि बॉक्स केला ओपन. म्हणलं आता पहिल्यांदा आणलं आता वापरून बघू म्हणलं कसं आहे तर. पार्सल सोडलं बाजूला, आपल्याला जाणं होतं शेतात. मग निघलो शेतात जाण्यासाठी. जेव्हा पण मी पेट्रोल टाकायला आलो तेव्हाची ती गर्दी राहती. जाऊ द्या म्हणलं आपलं नशीबच खराब असेल. मग पेट्रोल घेतलं टाकून. मग कसं बी मन नाराज करून निघलो पुढं. मग सर्वात पहिले शेतात आलो आणि महादेवाचं नंदीचं दर्शन घेतलं. म्हणलं पहिले देव करू मग सगळं काही करू. ही पट्टी तर रोजच काढावं लागली कारण कणसांना लयच घाम यायला लागला. पट्टी बिट्टी घेतली काढून. मग निघालो घराकडे. घरी येत नाही तर लगेच दुसरं काम निघालं. मग काय घेतलं आपल्या गल्लीतलं ब्लॉगरला निघालो. आपल्याला घेणं होता लाकडी कॉट, म्हणून आलो तो आपण फर्निचरच्या दुकानवर. त्या चाचाला म्हणलं आपल्याला लाकडी कॉट दाखवा चांगली. आपल्याला जशी डिझाईन पाहिजे होती तशी नव्हती इथं. मग आपण तिथून निघलो पुढे. मग लगेच आलो बुलढाणा रोडवर दुसऱ्या दुकानात. जी डिझाईन आपल्याला पाहिजे होती ती होती इथं पण ऑलरेडी बनेल नव्हती. त्या डिझाईनचा लाकडी कॉट आपल्याला भेटला, मग आपण बनवायला टाकून दिला.